नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता पाहत आहोत. आता या ठिकाणी आपण स्पेशली काय पाहणार आहोत, तर बुद्धिमत्ता पाहणार आहोत. का तर या ठिकाणी TCSने जो आपल्याला सिलेबस दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, बुद्धिमत्ता हा विषय आपल्याला फक्त या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय करतोय, TCSने जे बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी जसेच्या तसे घेत आहोत. त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने काय ते अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आजचा आपला जो प्रश्नसंच आहे किंवा ज्या घटकावर आपण आधारित प्रश्नसंच घेतलेला आहे ते आहे रांगेतील स्थान. ठीक आहे. रांगेतील स्थान किंवा रांग म्हणा, तुम्ही काही म्हणा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. पुढचा शब्द नाही लिहिला तरी चालेल. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय आहे हे महत्त्वाचं आहे आपल्याला. घटकाचं नावापेक्षा महत्त्वाचं काय आपल्याला, पहिला प्रश्न काय विचारलाय. ठीक आहे. किंवा कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जातात ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग काय पहा, एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत. आता या ठिकाणी सगळ्यात बेसिक या चॅप्टरवरचा काय सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यात सोपा प्रश्न या चॅप्टरवरचा. हा प्रश्न कुणाचाही चुकायला पाहिजे नाही. म्हणजे तुम्ही अभ्यास करा अथवा करू नका, पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय आलंच पाहिजे. मग ठीक आहे, काय सांगितलंय पहा, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा काय पहा, डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा क्रमांक आहे. म्हणजे एक अशी रांग आहे. समजा आता एक व्यक्ती सांगितलेला आहे, मग तो व्यक्ती आपण X घेऊ आणि त्याचा काय पाहिजे, डावीकडून 17वा. आता डावी बाजू कोणती असती, ही बाजू डावी असती, हे लक्षात ठेवा. म्हणजे ही बाजू कोणती आली, उजवी आली. ठीक आहे. मग डावीकडून कितवा सांगितलाय त्यांनी पहा, डाव्या बाजूकडून 17वा. ठीक आहे. डावीकडून 17वा आणि उजवीकडून किती सांगितलाय, तर 20वा सांगितलाय. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, उजवीकडून कितवा, 20वा. ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, त्या रांगीमध्ये किती व्यक्ती आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तुम्हाला अजिबात काही करायचं नाही मित्रांनो, फक्त याचा जो नंबर आहे, इकडून कितवा नंबर आहे, 17वा आहे, इकडून कितवा आहे, 20वा आहे. म्हणजे डावीकडून 17वा, उजवीकडून 20वा, दोघांची फक्त बेरीज करा. 17 अधिक किती, 20 आणि याच्यामधून -1 करा. आता हा -1 का केला तुम्हाला सांगतो. इथं जो हा X आहे, म्हणजे ती जी व्यक्ती आहे ही पहा, इकडून पण काउंट झाली, डावीकडून मोजताना पण काय केलं आपण, तिला मोजलंय, आणि उजवीकडून मोजताना सुद्धा काय केलंय, तिला मोजलंय. म्हणजे त्या व्यक्तीला आपण कितीदा मोजलंय, 2दा मोजलंय. मग एकच व्यक्ती 2दा मोजलेली असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतो, 1 वजा करावा लागतो. नाही तर बरेच जण विचारतात, सर 1 वजा का करायचा, का करायचा, लक्षात आलं. ठीक आहे. मग काय होईल, 17 अधिक 20 किती होईल, 37. 37 वजा 1 किती होईल या ठिकाणी, 36. पहा बरं, 36 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी कुठं दिलेला आहे का, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 36 दिलेला आहे. म्हणजे त्या रांगेमध्ये काय एकूण 36 व्यक्ती आहेत. सगळ्यात बेसिक प्रश्न होता. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं प्रश्न आपल्याला अवघड दिसणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा आता हा प्रश्न बघा, खूप वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे रांगेतील स्थान हे जे प्रकरण आहे ना, हे TCSचं एकदम आवडतं प्रकरण आहे असं जरी म्हटलं तरी काही अडचण येणार नाही. कारण या प्रकरणावरती TCS आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारत आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी काय विचारले पहा, एका रांगेमध्ये रोहन डावीकडून 10वा आणि विकास उजवीकडून 13वा आहे. जर त्यांच्यामध्ये 4 व्यक्ती असतील तर त्या रांगेमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती जण असतील. तुम्हाला सांगितलं होतं मी, TCS काय करते याच्यावरती, सोपे प्रश्न तर विचारतच आहे, पण त्याचबरोबर काय करत आहे, अवघड प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारत आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचे पहा, सिंपल आहे, अजिबात घाबरून जायचं नाही. प्रश्न वाचायला मोठा दिसला किंवा काहीतरी वेगळं विचारलं असं वाटलं की बऱ्याच ठिकाणी काय होतं, विद्यार्थी गडबडून जातो आणि एकदा तुम्ही गडबडले तर तुमची काय होती, बौद्धिक क्षमता काम करायचं कमी करते आणि मग तुम्हाला उत्तर येत असतं, माहिती असतं, पण तुमच्या मनामध्ये काय होतो, गडबड होतो, गोंधळ निर्माण होतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सुचत नाही. मग परीक्षेच्या ज्यावेळेस आपण हॉलच्या बाहेर येतो त्यावेळेस मग प्रश्न आपल्याला मनाने सुटतो. मग हे कशामुळे होतं, तर आपण प्रश्न वाचला की गोंधळतो किंवा आपल्या मनामध्ये काय होते, चलबिचल होते की बाबा मला येतंय की नाही, मला येतंय की नाही, असं अजिबात होऊ द्यायचं नाही. मग या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला, त्या रांगेमध्ये
कमीत कमी व्यक्ती किती आणि जास्तीत जास्त व्यक्ती किती असं आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. सिंपल आहे. पहा कोण आहे, रोहन आहे. डावीकडून कितवा आहे, 10वा आहे. समजा ही रांग आहे, या ठिकाणी जर रोहन असेल, ठीक आहे, रोहन डावीकडून कितवा सांगितलं आपल्याला, 10वा सांगितलाय, ठीक आहे, डावीकडून 10वा. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, विकास उजवीकडून 13वा आणि त्यांच्यामध्ये किती जण येतं, 4. आता या दोघांच्या मध्ये किती व्यक्ती, 4 व्यक्ती आणि विकास, ठीक आहे, उजवीकडून तो कितवा आहे, 13वा. कितवा आहे उजवीकडून, 13वा आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी काय येईल, 13वा. कोणत्या बाजूकडून 13वा येतो, उजवीकडून. आता काय विचारलं आपल्याला, जास्तीत जास्त आणि कमीत कमी. आता आपण ही जी मांडणी झाली याच्यानुसार काय होणार आहे, जास्तीत जास्त मिळणार आहेत आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सरळ सरळ यांची बेरीज करावी लागेल की नाही. मग सरळ सरळ जर आपण यांची समजा बेरीज केली तर बेरीज किती येते पहा, 10 अधिक 4 अधिक 13. मग 10 अधिक 4 अधिक 13 बरोबर किती येईल, 10 आणि 4 14, 14 आणि 13 किती, 27. आता हे 27 काय आहेत, जास्तीत जास्त आहेत. आता कमीत कमी तुम्हाला सांगतो, 27 काय आहेत, जास्तीत जास्त आहेत, ठीक आहे. मग 27 असणारा ऑप्शन कुठे पहा, इथं जास्तीत जास्त 27, इथं 27. इथं आहे का, नाही, इथं नाही. हे दोन ऑप्शन आपले कट झाले. आता आपलं उत्तर काय असणार आहे, या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे. आता कमीत कमीची शक्यता कशी असू शकते तुम्हाला सांगतो डायग्राम काढून. आता काय होईल, कमीत कमीत इथं रोहन डावीकडून होता, इथं आपल्याला विकास डावीकडून घ्यावा लागेल, ठीक आहे. आणि दोघांच्या मध्ये 4 आणि इथं कोण, रोहन, ठीक आहे. आता पहा आपल्याला काय सांगितलं होतं, रोहन डावीकडून 10वा आहे. म्हणजे हा जो रोहन आहे हा कितवा आहे, 10वा आहे, ठीक आहे, डावीकडून. आणि हा जो विकास आहे हा विकास उजवीकडून, ठीक आहे, उजवीकडून कितवा, 13वा, ठीक आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, कमीत कमी विद्यार्थी भेटतील. मग आता याच्यासाठी फक्त करायचंय काय तुम्हाला सांगतो, जास्त डोकं अजिबात चालवायचं नाही. दोघांच्या नंबरची बेरीज करायची. दोघांचा नंबर किती आहेत, याचा कितवा आहे, 10वा आणि 13वा. दोघांची बेरीज करा, 10 अधिक 13 बरोबर किती येईल, 23. आता या 23 मधून आपल्याला काय करायचंय, वजा करायचे. पण काय वजा करायचंय सांगतो तुम्हाला, हे 4 पोरं वजा करायचे मधले आणि विकास एकदा आणि रोहन एकदा, कारण हे डबल डबल मोजलेत आपण. इकडनं रोहनचा मोजताना विकास मध्ये आला, इकडनं विकासचा मोजताना रोहन मध्ये आला. मग आणि हे मधले 4 मुलं, मग जी 4 विकास आणि रोहन हे 2 म्हणजे असे एकूण 6 वजा करायचे. मग 23 वजा जर 6 झाले तर खाली किती राहतील, 17 राहतील. पुन्हा सांगतो, लगेच एखादा विचारलं की सर 6 वजा का केले, हे मधले 4 मुलं जे की आपण डबल मोजले, हे 4 वजा करायचे. त्याचबरोबर विकास पण आपण डबल मोजलाय आणि रोहन पण आपण डबल मोजलाय. मग हे 2 किती झाले, 4 आणि 2 6, 6 वजा केले किती आलं, 17. पहा बरं 17 आणि 27 कुठे, पहा ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 27 आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, ठीक आहे. हेच आपलं काय बरोबर उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. सोपा प्रश्न आहे अतिशय. एका रांगेत संदीप डावीकडून 25वा व उजवीकडून तो 25वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती. आता काय सांगितलंय, संदीप आहे, डावीकडून बी 25 सांगितलाय, उजवीकडून बी 25 सांगितलाय. काही करायचं नाही, दोघांची बेरीज करायची. 25 अधिक किती, 25 आणि वजा 1 बरोबर किती, 25 अधिक 25 50 वजा 1 किती, 49. पहा बरं 49 ऑप्शन कुठे आहे, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 49 दिलेलं आहे. समजलं असेल तर ठीक, नसेल समजलं तर आकृती काढून सांगतो. कोण आहे, संदीप आहे, ठीक आहे. संदीप काय सांगितलंय त्यांनी आपल्याला, डावीकडून 25वा, डावीकडून कितवा आहे तो, 25वा आणि उजवीकडून सुद्धा कितवा आहे, 25वा, ठीक आहे. उजवीकडून सुद्धा काय तो 25वाच आहे. मग काय होईल, इथं पहा संदीप आपण 2दा मोजला की नाही, ह्या 25 मध्ये पण संदीपला एकदा मोजलं आणि ह्या 25 मध्ये पण संदीपला मोजलं. मग एक संदीप आपल्याला वजा करावा लागेल की नाही, 2 संदीप मोजले आपण, इकडनं 25 मधला पण मोजला, ह्या 25 मधलाही मोजला, मग दोन्हीतला एक वजा करावा लागतो की नाही. मग आपण काय केलं पहा, या ठिकाणी वजा 1 केला. म्हणजे हे 25 हे 25 आणि त्याच्यातून संदीप 2दा मोजला म्हणून एक संदीप वजा केला
बरोबर आपलं उत्तर आलं 49. ठीक आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याचा गोळ होतो, -1 कधी करायचा आणि +1 कधी करायचा, हे ज्याला कळालं ना त्याचा रांगेतील स्थानावरचा प्रश्न कधीच चुकत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, आपण मुंबई मनपा भरतीसाठी अतिशय IMP अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रातील आपली एकमेव टेस्ट सिरीज असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, म्हणजेच तुम्हाला 1000 अतिशय IMP क्वेश्चन्स भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पहा फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील पहा. मराठी असेल, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता खूप महत्त्वाचा आहे. TCS काय करणार आहे, बुद्धिमत्तावर जास्त भर देणार आहे. त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि विशेष म्हणजे मुंबई मनपाच्या अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. मग आता या सगळ्याचा जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा मार्क सहज घेऊ शकता. ठीक आहे. आणि एवढे मार्क जर तुम्ही घेतले तर तुमचं काम 100% झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. मग आता या सगळ्याची किंमत किती आहे तर फक्त 150 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना, ही ऑफर आपली आज सुद्धा चालू आहे मित्रांनो. मग जर तुम्हाला आज टेस्ट सिरीज तुम्ही घेतली तर ऑफरमध्ये तुम्हाला ती फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे, 99 रुपयाला पडणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. तुम्हाला काय करायचं, या नंबरवरती 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे आपल्या व्हॉट्सॲपला शेअर करायचा. आता व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे आपला तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर मित्रांनो 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक काय आहे, 4 आहे. काय विचारलं होतं पहा या ठिकाणी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच जण विचारतात सर प्रश्न असे येतात का, तर मित्रांनो हे सारे प्रश्न TCS ने विचारलेले आहेत. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चाळवून पहा. हे सगळे प्रश्न काय केलेले आहेत TCS ने परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. याच्यामधला एकही प्रश्न नागनाथ गर्जेने स्वतःच्या मनाने घेतलेला नाही. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न काय बघा, एक खेळाडूचा खालून क्रमांक 18वा आणि वरून 27 आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते. चिल्लर प्रश्न होता. काय होता, चिल्लर प्रश्न. काय सांगितलंय, खालून क्रमांक कितवा आहे, 18वा आहे, वरून क्रमांक कितवा आहे, 27वा आहे. याच्यातून काय करायचं, -1 करायचा आणि यांची बेरीज गणिती क्रिया करून घ्यायची. मग 18 अधिक 27 बरोबर किती होईल पहा, 8 आणि 7 किती होईल, 15 हातचा आलाय किती 45 -1 बरोबर किती 44. पहा बरं 44 ऑप्शन कुठे आपल्याला या ठिकाणी पहा, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 44 लिहिलं आहे. म्हणजे त्या स्पर्धेत किती खेळाडू होते, 44 खेळाडू त्या स्पर्धेमध्ये होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. 5 नंबर काय सांगितलंय, संदीपच्या पुढे 2 मुले सोडून त्याच रांगेत 7 मुली उभ्या आहेत आणि संदीपच्या पाठीमागे 7 मुले सोडून त्याच रांगेत 10 मुली उभ्या आहेत, तर मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने कमी. काय विचारलंय, मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. ठीक आहे. सगळ्यात आधी काय वाचायचं आपल्याला, प्रश्नात आपल्याला नेमकं विचारलंय काय हे सगळ्यात आधी समजून घ्यायचं. मग इथे काय विचारलं आपल्याला, मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. मग या ठिकाणी बघा आपण काय करू, मुले आणि पुढे आपल्याला काय करावं लागेल, मुली. हे दोन्ही जर काढले या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला कळेल कोण जास्त आहे आणि कोण कमी आहे, किंवा मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे ते कळेल. ठीक आहे. मग बघू आपण मुलं किती आहेत पहा. आता हा संदीप आहे. ठीक आहे. संदीपच्या पुढे 2 मुले सोडून किती, 2 मुले सोडून त्याच रांगेत 7 मुली उभ्या आहेत. किती, मग किती मुलं आहेत, 2 मुलं सोडले आणि मुली किती उभ्या आहेत, 7.
ठीक आहे. आणि संदीपच्या पाठीमागे किती 7 मुले सोडून त्याच रांगेत 10 मुली उभ्या आहेत. किती 7 मुलं सोडून किती मुली उभ्या आहेत 10 मुली उभ्या आहेत. आता या ठिकाणी बघा किती झाले मुलं किती झाले 2 आणि 7 किती 9 मुली किती झाल्या 7 आणि 10 17. आता या ठिकाणी बघा असंच केलं आपण तर गणित आपलं चुकणार. का चुकणार तर हा जो संदीप आहे हा कोण आहे मुलगा असणार आहे का मुलगी असणार आहे. मुलगा आहे संदीप मुलाचं नाव आहे. मग हा संदीप सुद्धा याच्यामध्ये एक काय करावं लागेल प्लस करावा लागेल. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना ज्याला कळालं ना की एक कधी मिळवायचा आणि एक कधी वजा करायचा हे ज्याला कळालं त्याचा प्रश्न या ठिकाणी कधीच चुकणार नाही. मग एकूण मुलं किती झाले 10 मुलं झाले. मुली किती झाल्या 17 झाल्या. मग मुलांची संख्या मुलीपेक्षा कितीने कमी आहे तर 17 वजा 10 बरोबर किती 7. मग या ठिकाणी 7 ऑप्शन कुठे पहा ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 7 दिलेला आहे. ठीक आहे लक्षात येतं मित्रांनो अतिशय सोपं आहे अतिशय सिंपल आहे. ठीक आहे पुढचा प्रश्न पहा 6 नंबर आहे. काय विचारले पहा एका ओळीत ए डावीकडून 11वा आणि बी उजवीकडून 10वा आहे. ए आणि बी यांनी जागांची अदलाबदल केल्यास ए डावीकडे 18वा होतो. ए आणि बी व्यतिरिक्त ओळीत किती व्यक्ती आहेत. आता काय सांगितलं आपल्याला ए आणि बी व्यतिरिक्त ओळीत किती व्यक्ती आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय प्रश्न काय विचारला हे समजून घ्यायचं. काय ए आणि बी व्यतिरिक्त ओळीत किती व्यक्ती आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे मग आता त्या ओळीत व्यक्ती किती आहेत हे आपल्याला आधी काढावं लागेल. किती व्यक्ती आहेत पहा ए काय डावीकडून 11वा आहे बी उजवीकडून काय 10वा आहे आणि ए आणि बी ने काय केलं त्यांच्या जागाची अदलाबदल केली तर काय होतो ए डावीकडून 18वा होतो. ठीक आहे मग काय करायचे पहा तुम्हाला आकृती काढावं लागेल. आता या ठिकाणी ए आहे तो काय डावीकडून कितवा होता पहा 11वा होता. कोणत्या बाजूकडून 11वा डावीकडून. त्याच्यानंतर कोण आहे बी आहे तो काय होता पहा उजवीकडून 10वा होता उजवीकडून 10वा. ठीक आहे उजवीकडून काय होता तो 10वा होता. थांब बेटा आता इथं पहा मग काय त्यांनी काय केलंय जागाची अदलाबदल केली. काय केली जागाची अदलाबदल केली. मग जागाची अदलाबदल केल्यास म्हणजे काय झालं बाबा एच्या जागेवर कोण आला बी आला आणि बीच्या जागेवर कोण गेला ए गेला. म्हणजे त्यांनी काय केलंय जागाची अदलाबदल केलेली आहे. ठीक आहे आता पुढे काय सांगितलं आपल्याला हा जो ए आहे याचा डावीकडून क्रमांक कितवा झाला 18वा झाला. एचा आता ए हा आहे डावीकडून क्रमांक कितवा झाला 18वा झाला. ठीक आहे मग काय होईल आपल्याला काय करावं लागेल या दोघांची काय करावं लागेल आपल्याला. आता बघा ए आहे एचा क्रमांक आपल्याला मिळालाय पहा डावीकडून कितवा आहे 18वा आहे उजवीकडून कितवा आहे 10वा आहे. मग काय होईल आपल्याला एकूण व्यक्ती काढण्यासाठी आधी काय करावं लागेल 10 अधिक 18 वजा 1 बरोबर काय होईल 10 आणि 18 किती होईल 28 वजा 1 बरोबर किती 27. आता या ठिकाणी बघा काय 27 आपले काय आले रांगेतील एकूण व्यक्ती आले. काय आले एकूण व्यक्ती. परंतु इथं आपल्याला विचारलंय काय ए आणि बीच्या व्यतिरिक्त किती व्यक्ती आहेत. मग ए आणि बी आपल्याला सोडून द्यावं लागतील बरोबर नाही. ए आणि बी आपल्याला काय करावं लागतील सोडून द्यावं लागतील. मग याच्यामधून जर आपण ए आणि बी सोडून दिले 27 मधून तर खाली किती व्यक्ती राहतील या ठिकाणी 25 व्यक्ती राहतील आणि तेच आपलं काय असणार या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे सोपं आहे समजून घ्या फक्त. चला पुढचा प्रश्न पाहू आपण 6 नंबर 7 नंबर. गोपाळच्या पुढे 3 मुली सोडून त्या रांगेत 8 मुले उभे आहेत. 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभे आहेत आणि गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभे आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. काय विचारलंय त्या रांगेत एकूण किती मुले आहेत असं विचारलंय काय किती मुलं आहेत. आता माहिती काय काय दिली बघू. गोपाळ आहे. आता गोपाळ कोण आहे गोपाळ मुलगाची की नाही
मग बघा इथं घ्या, गोपाळ 1 अधिक किती 3 मुलं सोडून दिले, ते 3 मुलं घ्या. त्या रांगेत किती मुलं उभे आहेत? 8 मुलं उभे आहेत, म्हणजे अधिक 8 घ्या. पुढं काय सांगितलं अजून? गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत. काय आहे? 5 मुलं सोडून 12 मुले, म्हणजे हे 5 पण ऍड करा आणि हे 12 पण ऍड करा. बरोबर काय होईल? 1 आणि 3 4, 8 आणि 4 12, 12 आणि 5 किती? 17. 17 अधिक 12 बरोबर किती? 29. मग त्या ठिकाणी एकूण किती मुलं आहेत? तर एकूण 29 मुलं आहेत. लक्षात येतंय? सोपं आहे. फक्त आपल्याला काय करायचं होतं? सरळ सरळ सगळ्या मुलांची बेरीज करायची होती आणि त्याच्यामध्ये गोपाळ सुद्धा एक ऍड करायचा होता. बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी सगळी बेरीज करतात पण हा जो गोपाळ आहे हा ऍड करायचं विसरून जातात. लक्षात घ्या, कारण त्याचा कुठं उल्लेख केलेला नसतो, त्यांनी इनडायरेक्टली आपल्याला सांगितलेलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा 8 नंबर. काय विचारलंय पहा? सीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50वी तसेच सर्वात वाईट असलेल्या धावकातही 50वी आहे, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? आता या ठिकाणी बघा काय सांगितलंय त्यांनी, जे सर्वात उत्तम जे धावक आहेत या धावकामध्ये सीमाचा क्रमांक कितवा आहे? 50वा आहे. आणि जे सगळ्यात वाईट धावक आहेत याच्यात सुद्धा कितवा क्रमांक आहे? 50वा आहे. मग या ठिकाणी बघा उत्तम धावक किती आहेत? उत्तम धावक 50 आणि वाईट धावक किती आहेत? तर वाईट धावक सुद्धा किती आहेत? 50 आहेत. ठीक आहे. आणि पुढे काय सांगितलं आपल्याला? विद्यार्थ्याची एकूण संख्या आपल्याला विचारलेली आहे. मग ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती झाले? 100 झाले. पण याच्यामध्ये एक काय झालंय, ही जी सीमा आहे ही सीमा काय झाली? उत्तम मध्ये पण मोजली आणि वाईट मध्ये पण मोजली. म्हणजे किती वेळेस मोजली सीमा? 2 वेळेस. पण सीमा किती आहेत? एकच आहे. मग 100 वजा आपल्याला एक सीमा करावं लागेल. मग किती खाली विद्यार्थी राहतील? 99 विद्यार्थी राहतील. कुठे ऑप्शन 99? पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 99 दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. फक्त गेम कुठं आहे? 1 वजा कधी करायचा आणि 1 प्लस कधी करायचा, इथंच आहे. ज्यावेळेस एकाच व्यक्तीची गणना जर 2दा होत असेल, म्हणजे ज्याला तुम्ही डावीकडून मोजत असाल आणि उजवीकडून मोजत असाल तर 1 वजा करायचा, कारण व्यक्ती एकच असतो त्याला आपण 2दा मोजलेलं असतं, म्हणून 1 वजा करायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 9 नंबर. 30 मुलांच्या रांगेत पी उजव्या टोकापासून 4था आणि डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10वा आहे, तर पी आणि डब्ल्यू मध्ये किती मुलं असतील असं विचारले. काय सांगितले पहा? 30 मुलाची रांग आहे. पी हा उजव्या टोकापासून काय आहे? 4था आहे आणि डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10वा आहे. पी आणि डब्ल्यू मध्ये किती मुले असतील असं आपल्याला विचारले. आता रांगेत किती मुले आहेत असं विचारलंय का आपल्याला? नाही. काय विचारलंय? पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती आहेत? रांगेत किती मुलं आहेत हे आपल्याला ऑलरेडी दिलंय. किती मुलं आहेत रांगेत? 30 मुलं आहेत. मग समजा 30 मुलांची काय आहे? 30 मुलांची काय आहे? एक रांग आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत रांगेमध्ये? 30 विद्यार्थी आहेत. त्याच्यात काय सांगितलंय? पी उजव्या टोकापासून 4था. आता उजव्या टोकापासून सांगितलंय, प्रश्न व्यवस्थित होता. पी उजव्या टोकापासून किती आहे? 4था आहे आणि डब्ल्यू हा काय आहे? डाव्या टोकापासून 10वा. म्हणजे या ठिकाणी डब्ल्यू येईल. डाव्या टोकापासून तो किती आहे? 10वा आहे. आणि काय विचारलंय? या ठिकाणी जो मधला स्पेस आहे इथं किती मुलं आहेत असं आपल्याला विचारलंय. मग या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचंय? एकूण मुलं किती आहेत? एकूण मुलं किती आहेत? तर एकूण मुलं 30 आहेत. मग 30 वजा काय करायचंय? इकडले 10 आणि इकडले 4 हे वजा करायचे. मग 10 आणि 4 किती? 14. मग 30 वजा 14 बरोबर किती? 16. दोघांच्या मध्ये किती विद्यार्थी आहेत किंवा किती मुलं आहेत? तर ते 16 आहेत. कुठे ऑप्शन 16? पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 16 दिलेला आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो. फक्त काय करायचंय? दोन्ही क्रमांकाची काय करायची? बेरीज करायची आणि ती एकूण मुलांमधून काय करायची? वजा करायची. पुन्हा सांगतो, दोन्ही क्रमांकाची म्हणजे इकडून 10वा आहे, 10 हा 4था आहे, दोघांची बेरीज केली, 10 आणि 4 14 झाले आणि ते 30 मधून काय केले? वजा केले. म्हणजे आपल्याला काय झाले? या ठिकाणी मध्ये किती मुलं आहेत दोघांच्या ते आपल्याला या ठिकाणी मिळाले. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे. एका 30 मुलांच्या रांगेमध्ये
P हा उजव्या टोकापासून 4था आणि W हा डाव्या टोकापासून 10वा. ठीक आहे, या ठिकाणी काय झालंय, थोडंसं मिस्टेक झालंय. हा डाव्या टोकापासून कितवा आहे, 8वा आहे. ठीक आहे, आणि हा उजव्या टोकापासून कितवा आहे, 6वा आहे. कितवा, 6वा. ठीक आहे, आणि दोघांच्या मध्ये किती मुलं आहेत, काय दोघांच्या मध्ये किती मुलं आहेत हे तुम्हाला सांगायचंय. आता या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं मित्रांनो. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.